तुम्ही मला करेक्ट करा इफ समज मी रॉंग बोलतो तर, की एकदा असं होतं की आम्ही मुलांशी फ्रेंडली एन्व्हायरमेंट ठेवत नाही आहे. हम्म. आताची मुलं अशी आहेत की तू ऑर्डर देऊ नको मला. मी पण खूप बघितलंय असं, माझं प्रॅक्टिकल आहे. जे पॉडकास्टच्या रिगार्डिंग असू दे किंवा स्कूल सेशन मध्ये तेव्हा असू दे, तेव्हा मुलांना मी असं सहज सांगतो. असं कधी सांगत नाही की तू हे कर. मी म्हणतो की आम्ही हे कसं करू शकतो, आम्ही कसं करूया. आणि प्रत्येकाचं हे वेगळं वेगळं असतं. मी बघितलंय जेव्हा मी फॉर्म फिलअप करतो किंवा कुठलं पण करतो, थोडे जण फास्ट लिहितात, थोडे थोडे दाखवून करतात काय असेल ते, थोड्या जण मला विचारून करतात. तर प्रत्येकाला वेगळं वेगळं काय काय सांगावं लागतं. बरोबर बरोबर. सो आम्ही कसं मिळून करू शकतो, मिळून त्याच्यावर कसं राहायचं याच्यावर जर आम्ही फोकस केला टीचर्सने, यंग टीचर्सने बेसिकली, तर चांगलं होणार. आणि ते दुसरं सोल्युशन मला असं वाटतं की तुम्ही एक्सप्लेन कराल की जे आमचे एक्सपिरियन्स टीचर आहेत, ज्यांनी ऑलरेडी शिकवलेले आहेत 20-25 वर्ष, त्यांचा एक्सपिरियन्स घ्या, त्यांच्याशी बोला, चर्चा करा आणि डिस्कस करा. मी असं बघितलं यंग टीचर्स आहे ना, ते सिनियर टीचर्सकडे बोलत नाहीये. आपलं कॅबिन सगळं, तुझं कॅबिन वेगळं. आणि आमच्या वेळी असं व्हायचं की सगळे टीचर मिसळून राहायचे, बोलायचे का मगाशी तुझ्या क्लासमध्ये हे झालं ते झालं ते झालं, आम्ही ऐकायचं मध्ये मध्ये जाऊन, तेव्हा कळायचं. आता ते होत नाहीये. प्रत्येक जण इंटरव्हलला फक्त मोबाईल घेऊन टीचर सुद्धा बसतात. आता मला मिळालं 4 तासानंतर असं. पण अगोदर काय व्हायचं की आम्ही मिळून डिस्कस करूया, बोलूया, तुझ्या क्लासमध्ये काय झालं ग, माझ्या क्लासमध्ये काय झालं, तिकडे वय न बघता ते एकामेकाशी बोलायचं सगळं. पण आता ते होत नाहीये. सो हा कसं काय होऊ शकतो, हा एक मला ट्रॅप वाटतो कुठे टीचर्सचा. जर तुम्ही इकडे एक्सप्लेन केला तर इम्प्रूव्ह कसं झालं तर. सो त्या दृष्टीने बघायला गेलं ना, तर आपण एक सोशल इनिशिएटिव्ह हा घेऊ शकतो की सगळ्या काउन्सिलर्सना एकत्र करून मे बी काही टीचर्सच्या मेंटल हेल्थ विषयी, टीचर्स अँड स्टुडंट्स मेंटल वेलबिंग, असा मे बी काही आपण वर्कशॉप्स आयोजित केले की जिथे आपण फक्त मुलांनाच शिकवणं असं नाही, पण शिक्षकांना पण, जसं मी म्हटलं तसं त्यांच्याही मेंटल हेल्थची एक जबाबदारी असतेच. ती ऍज अ इन्स्टिट्यूशन म्हणून प्रत्येक इन्स्टिट्यूशन ते इनिशिएटिव्ह रन करू शकतं की जे शिक्षक आहेत, जे आमच्या सोबत काम करतात, त्या इन्स्टिट्यूशनचा एक भाग आहे. सो प्रत्येक इन्स्टिट्यूशनची पण एक ती जबाबदारी पडते की टीचर्स म्हटलं ते त्यांचे एम्प्लॉई झाले ना, तर एम्प्लॉई वेलबिंग तसे प्रोग्राम रन करू शकतो की जर शिक्षकांचं स्वतःचं मेंटल वेलबिंग चांगलं असेल, जर त्यांचं मानसिक स्वास्थ्य मॅनेज्ड असेल, तर ऑब्व्हियसली त्यांची प्रोडक्टिव्हिटी चांगलीच होणार.